सध्या गडकरींच्या उमेदवारीवरून राजकारण तापलेलं आहे। त्या संदर्भातल्या बातम्या आपण पाहूया। गडकरींनी राजीनामा द्यावा, महाविकास आघाडीतून त्यांना निवडून आणू। उद्धव ठाकरेंची गडकरींना थेट ऑफर, तर गडकरींच्या विरोधात आमच्याकडे तगडे उमेदवार, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या नितीन गडकरी यांच्यावरील वक्तव्याचा भाजपकडून समाचार। ज्या पक्षाचा बँडबाजा वाजलाय ते गडकरींना ऑफर देतायत, देवेंद्र फडणवीसांची टीका। विधानसभेमध्ये बावनकुळेंना तिकीट मिळालं नव्हतं, ते बावनकुळे गडकरींना तिकीट देणार हा सगळ्यात मोठा विनोद। राऊतांची बावनकुळे यांच्यावर टीका। नितीन गडकरी यांचं कर्तृत्व मोठं, घरगडी असणाऱ्या राऊतांनी चिंता करू नये। महाराष्ट्र भाजपकडून राऊतांना प्रत्युत्तर, तुमच्या गटात बाप बेट्यांना सन्मान, भाजपची ठाकरे गटावर टीका। गडकरींबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, मात्र भाजपचा कोणताही नेता मोदींना कंटाळून सोबत येत असेल तर स्वागत। ठाकरेंनी गडकरींना दिलेल्या ऑफरवर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। राजकारणामध्ये अशी वक्तव्य करावी लागतात। गडकरी येतील आणि आम्ही उमेदवारी देऊ असा विषय नसतो, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। ठाकरेंनी गडकरींना दिलेल्या ऑफरवर वडेट्टीवारांची भूमिका। नितीन गडकरी हीच खरी भाजप, एकेकाळच्या सुसंस्कृत भाजपला आज काय झाले माहिती नाही। गडकरींबद्दल उद्धव ठाकरे बोलले ती महाविकास आघाडीचे नेते म्हणूनच, सुप्रिया सुळे यांची भूमिका। जी कामं करतो त्यांना तिकीट मागण्याचा पूर्ण अधिकार, पण तिकीट देण्याचा अधिकार हायकमांडचा, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। चंद्रपूर लोकसभेच्या जागेवरील शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या नावांच्या चर्चांवर वडेट्टीवार यांचं वक्तव्य।